नमस्कार मित्र सोनी, आपला ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलना आजना विषय आहे. मी शिक्षक कसा झालो, कपिल बाविस्कर सरसनी मदत. दखा आज बी काही देवमानशी आहेत आणि ज्या ज्या मला देवमानशी भेटेले त्या सगळ्यासना परिचय मी ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलला देवावे. असं हेमराज भाऊ यासना सेवाव्रत परिवारमा म्हणा मी जॉईन होणू आणि मनाकडे झेरॉक्सनी पण जबाबदारी होती, महा ई सेवा केंद्रनी पण जबाबदारी होती. आणि त्या टाईमले असंच मी एम ए फसले होतो वाटतं. आणि आमना ज्या सिनियर मित्र कपिल बाविस्कर सर असले नोट्स लागावतात नोट्स. आणि त्या उन्हात एक दिन त्यासने मला फक्त सांग की नोट्स लागायत म्हणे दगा म्हणे. त्यासनं परिचय होता पहिले 1-2 दिन पहिले. मग त्यातले एक जुना मित्र ना काही वय आली सण त्यातले नोट्स मी झेरॉक्स काढी दितात. आणि परिचय होईना खूप कमी परिचय 5-6 दिवस ना. आणि त्यासले मी सांग की म्हटलं मला टीचरना जॉब करणं आहे आणि बी एड करणं आहे, पण घरनासनीत काही मदत आपल्याला लेणी नाही आहे. आणि बी एडले 10,000 रुपये लागावेत. तर एक शब्दवर कपिल बाविस्कर सरसने मला 10,000, जे आमना सिनियर होता त्यासने 10,000 रुपये मला दितात. आज लग्नानिमित्त मी आमळनेरला येलो होतो आणि आमळनेरला जे कॉलेज आहे बी एड कॉलेज तटे मन 1 वर्ष आम्हाला सगळं मित्रपरिवारनी चांगली मदत करी आणि मन बी एड कंप्लीट होईनं. कपिल बाविस्कर सरसनी जी मदत करी की दगा म्हणे हे 10,000 रुपये घे, तुझं शिक्षण पूर्ण करून घे, आल्यावर दे. मी लगेच ॲडमिशन दिलं. कैलास देवरे सर जे आमना गावनाच तटे डी एड कॉलेजला होतात त्यासनी बी मदत भेटणी. आणि मी आडे ॲडमिशन दिलं आणि त्यानंतर 1 वर्ष वनावलतून अपडाऊन कर. आणि तदय त्या टाईमले पास होती गव्हर्नमेंटनी एस टीनी पास होती 1420 रुपयांनी होती. प्रवास असा सुरू होतो की जसं घरतून निघाणं सकाळी मग 7 वाजता एस टीमा बसानं 3 एसट्या बदलना पडे. तटिंग वनावलतून शिरपूरतून अमळनेर आणि अमळनेरतून जळोद गाडीमा बटणं पडे. असा 3 आणि जळोद रोडले ते कॉलेज आहे तडे उतरणं पडे. सकाळना 7-7:30 प्रवास सुरू होय. कॉलेजले 11 वाजता कॉलेज सुरू होय. 3:30पर्यंत कॉलेज चाले. 3:30ले कॉलेज होईनं का मग तटेंग कॉलेज व्हानंतर परत 3:30ले निघाणं. जळोद एस टीमा बसानं, जळोद ते अमळनेर एस टीमा बसानं आणि अमळनेर स्टँडले 4:30ले यावं. 4:30नी पाचोरा तोरखेडा एस टी होती वाटतं तिनामा येवानं. 6 शिरपूरले होई जायत. 7:30ले घरी भिडानं. असा प्रवास 1 वर्ष करा होता. आणि जो आमना कॉलेजना मित्रपरिवार तोही खूप बेस्ट. मला वाटतं 120 विद्यार्थी होतात. आणि या 120 विद्यार्थीसमा मन एकदम भारी नाव होतं. आणि मित्रपणे खूप मदत होती ती. आणि जे शेवटलं कार्यक्रम होता त्यांना मग आमना प्राचार्य पाचपांडे सरसने सांगत होतं की सगळ्यात जास्त ज्या बाहेरना प्रोग्राम होणार कॉलेजना विसरवाडीनं असेल, जळगावनं प्रतिभा साहित्य संगम असेल तटे मी जायला होतो. सरसने मी सांगत सगळ्यात जास्त दगा पाटीलनी या कार्यक्रमासना फायदा उचलेले. कॉलेजनं नाव पुढेपर्यंत आणले की पुढेपर्यंत जायले. तर असा भरपूर कार्यक्रम होता त्यासना आम्हाला इन्वॉल्व होता होणं. आज मी शिक्षक म्हणून 9 वर्ष ज्यांना बुलढाणामा आहे हिंदी टीचर म्हणीसन. आणि कमीत कमी 2,000 विद्यार्थीले आठेपर्यंत मी टीच करेल. ज्या ज्या चांगल्या गोष्टी शिकाडेल त्या त्या लाईफमध्ये बिलकुल अनुकरण करतीनच. पण मी शिक्षक व्हासाठी कपिल बाविस्कर सर मग नंतर बी एडले ॲडमिशन लावलं तर त्यासने 10,000नी मदत भेटणी. त्या 10,000 मी ॲडमिशन लिहिलं. थोडाफार काम करेनी थोडाफार जे काम करेनी 1400. हां, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्कॉलरशिप म्हणते मला काय याद नाही वाटतं 34-35 हजार त्या मग कॉलेजनी फी बाकीनी आई वैगी. आणि ते स्कॉलरशिप जसं म्हणा अकाउंट लिहून तसे लगेच दुसरा दिन कपिल बाविस्कर सर यासना घर जायसन त्यातले त्या 10,000 परत करा होतात. आज ज्या ज्या दिन शिक्षक दिवस राहस, ज्या ज्या दिन मी पोरांना समोर उभा राहस, मला कपिल बाविस्कर सरसनी मदत कायम याद राहस. मी म्हणा कामा व्यस्त आहेत ते आपण एक टीचर म्हणून शिरपूरले व्यस्त आहेत. मला ज्या वेळेस टाईम भेटना मी त्यासना घर निश्चित जास आणि त्यासनी भेट निश्चित लेस. म्हणजे आज या गोष्टीला 10 वर्ष घ्यात मित्रस्वनी, पण मी त्यासनी करेल मदत कधीच विसरेल नाही आहे. आणि जद मी भविष्यमा अजून मोठा होसू कपिल बाविस्कर सरसनी
जी मदत मला करी होती मी आज इतर जणले तीच मदत कराना प्रयत्न करस. जी आपले दुसऱ्याने सहकार्य करव ते मी दुसऱ्याला कराना चांगला रस्ता दावना प्रयत्न करस. व्हिडिओ ऐका त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.